शेतकरी मित्रांनो, आजची यशोगाथा ही एका अशा तरुण शेतकऱ्याची आहे ज्याने शिक्षणाच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर समाजापुढे एक वेगळा आदर्श उभा केलाय। ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर जिल्ह्यातील अर्शित बन्सल यांची। परदेशात शिक्षण घेऊनही त्यांच्या मनात कायमच एक गोष्ट घर करून होती आणि ती म्हणजे आपल्याच मातीत काहीतरी मोठं करायचं। शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये काहीतरी नवे करण्याच्या ध्यासाने त्यांनी सहारनपूर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेतून प्रशिक्षण घेऊन आपल्या गावात आधुनिक आणि दर्जेदार अशा औरो मिल्क नावाचं डेअरी फार्म सुरू केलं। कटिलाकला या त्यांच्या गावातील फार्ममध्ये सुरुवातीला त्यांनी 54 मुर्रा जातीच्या म्हशी घेतल्या। या म्हशी त्यांच्या उच्च दर्जाच्या दुधासाठी ओळखल्या तर जातातच, मात्र त्यांच्या यशाचं खरं गमक होतं त्यांच्या व्यवस्थापनात। आपल्या गोठ्यातील जनावरे स्वच्छ निरोगी राहावीत यासाठी फार्ममध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातोय। तसंच पोषक चाऱ्यांचंही योग्य नियोजन केलं जातंय। या काळजीचा आणि नियोजनाचा थेट परिणाम म्हणजे त्यांच्या फार्ममध्ये रोज 350 लिटर दुधाचं उत्पादन होत असून या ताज्या आणि शुद्ध दुधाची वाहतूक स्टीलच्या सीलबंद कंटेनरमध्ये करून ते वाहनाद्वारे निवडक ग्राहकापर्यंत पोहोचवलं जाते। आज सहारनपूरमध्ये हे दूध ग्राहकांना 70 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होत असून प्रत्येक लिटर दुधामागे 15 रुपयांचा फायदा होत असल्याचं ते सांगतात। त्याचबरोबर त्यांना दरमहा सुमारे 70,000 रुपयाचं उत्पन्न मिळते। आज अर्जित यांची यशोगाथा फक्त त्यांच्या आर्थिक यशापुरती मर्यादित राहिली नसून त्यांनी आपल्या फार्मवर 10 ते 15 स्थानिक तरुणांना रोजगारी उपलब्ध करून दिलाय। अर्जित बन्सल यांचं हे उदाहरण दाखवतं की शेती आणि पशुपालन ही केवळ पारंपरिक कामगिरी नसून योग्य दृष्टिकोन, प्रशिक्षण आणि नियोजन असेल तर त्यातून आधुनिक आणि फायदेशीर व्यवसाय उभा करता येतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजची ही यशोगाथा कशी वाटली हे आवर्जून सांगा। त्याचबरोबर अशाच विविध यशोगाथा पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।